ना काल 7 तारीख होती, 7 जानेवारी. आता हे आमच्या गावशन आहे 20 जानेवारी पण आहे आणि 25 जानेवारी पण आहे. 20 जानेवारी कुठलं तरी वाशिरे खेड तालुक्यात आणि 25ला आमच्या गावाचा गाठ आहे देवगावचा. 1 तास लागेल. चला एक वाफा भराय पण वेळ लागतो रे. 15 मिनिटं घेत एक वाफा भरायला. बंदूक दाखव. दाखवाचा सिंग. लई बेगाळलं नावावर मग पाणी पिते. 5-6 पेंड्या काढल्या. अजून काढवा जवळपास बरेच दिवस जाईल ना असं चारला तरी मी तरी 2 महिने जाईल. नाही याची काय स्टील आहे याची काय आलं नाही मी. भारी वस्ती बघ. अरे इथं गारटली रे तुम्ही पार चांगली हाय. कुठे निघता तुम्ही की हो ठीक संचय हुनुहुन्छ राम्रो हुनुहुन्छ हजुरलाई. नाही डोक्यावरून गेलं. क्या बोला संचय हुनुहुन्छ. संचय मुंचे मतलब. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण आहे ना 11 वाजल्यात. 11 वाजल्या रानात आलो मक्याला पाणी धरायला. बऱ्याच दिवस झाले ना मक्याला पाणी नव्हतं दिलं. बेगळले वावर. गाडी का आता नवीन वर्षापासून त्याला बाहेरून धुवायला लावित नाही मी. त्याला पैसे त्याला नको धुई जाऊ बाबा. आतून वॉश करायची आणि बाहेरून वॉश करायची फक्त. मक्याला पाणी देऊ लय वेळ लागणार नाही. मोजून लईत लागतील 1 तासभर. त्याच्यावर तर नाही लागायचा. 12 वाजेपर्यंत होऊन जाईल आपलं. त्याला हे पान चालणार राव. हे नेमकं बारीक पान आहे. मी मागं विकत आणलं होतं राव. ते कुठलं माझ्या लक्षात नाही. तिथं खोललं होतं ना मी गिन्नी गावतं बशी. विसरलं वाटतं राव. गाडीत नाही सापडा मला. गाडीत पण चेक केलं मी आत्ता. त्याला कुठे गेलं का राव. हे वावरले बेगाळले याला पाणी द्यायला लागणारच राव. तिथलं कोक चालू करायला गेलो. शीत आहे ना चालू केलं तर तिथं पण चालू होती. बंद करायला गेलो टाक. कपडेच बिरली सगळी भिजली सगळी. मोबाईल भिजला माझा दुसरा. त्यात नेमकं पोर्ट आहे. त्यात कचरा गेला राव चार्जिंगच्या. आधी दोन्ही मोबाईलचे पोर्ट गेलेले आहे बाई. जायच्या मार्गावर हो यात कचरा गेलाय. आता हे काढायला लागेल राव. मोबाईल शॉपला का जाऊन त्याला वाळत थोडासा. आता पाणी जरा वेळ लागेल बरं बसायला. का राख बेगाळले वावर. वेळ तर लागणार बाई. जाईन 2-1 तास येतं राव. मला वाटलं 1 तासात होईन. 1 तासात नाही व्हायचं. वावर प्यातही बांधली. एवढं बेगाळ होतं. माका चांगली उगावली राव आपली. पण आता जवळपास त्याला आहे ना एक पहिलं 10 किलो नंतर 20 किलो 30 किलो सालपेट मारलं त्याला मी फक्त मक्यालाच. पाणी पण जोरात आहे नशीब. महिन्याभरात तीन खायला मका चांगली. कमीत कमी 4-5 फुटापर्यंत आली ना ते चालू करायची कापायला. एक तास लागेल. चला एक वाफा भराय पण वेळ लागतो रे. 15 मिनिटं घेतं एक वाफा भरायला. आता अर्धा झालाय. लई बेगाळलं ना राव. बैलांच्या नादात आहे ना दुसरे कामाच्या नादात लक्षच नाही दिलं मी. तरी पण आता थंडी लई पडते ना दवा जिवंत राहतंय. पण जमीन लई बेगाळली होती. आणि याला ना तणनाशक पण मार लागणार बरं का. उगवलेली याला काय एक फवारणी केली नाही काम होऊन जाईल लगी. याला लई वेळ लागणार. आता हे पाणी द्यायचं थांबायचं लागणार पाहिजे राव. ना 12 वाजता आलतो राहणार पाणी द्यायला. आता 1 वाजलाय. 1 तास झालाय. अजून 2 वाफ भिजायचं राहिले फक्त. आणि कांद्याचं 2 वाफ आहे. ते काय लवकरच होऊन जाईल. त्याला पण नाही जास्त वेळ लागणार. राहणं चांगलं गारावं लागते बाई. 1 वाजता जवळपास. भूक लागली रावली. नाश्ता पण नाही केला. घरी चहा पिऊन आलतो फक्त. गोटा नको व्हायचं काय जाडून घेता येईल फक्त. उद्या परवा गोठात होता येईल मग. एवढं झालेलं आहे. फक्त हे वाफा आता मी टाकलाय. एकच राहिलेला आहे आता. आत्ता सगळं भरून झालं. शेवटचा आपला सारा आहे आता हवाला.
कांद्याला पाणी द्यायचं. मक्याला 6 मक्याचं आहे ना, त्याला भिजावलं मी अख्खं. 2 तास लागले याला. मी म्हटलं 1 तासाभरात पाणी देऊन होईल. ते लई बेगाळलं ना वावर, मग लई पाणी देते. भूक लागली बाई, घरी जाऊन भूक जेवतो. आता तर मारवाड्या कोणी नाही, खेळ घेऊन जाऊ. समोसे पण नेतो. 2 वाजला राहितच. आता गोटा बिटा पण थोड्या वेळाने धुवून काढून. आता गोटा उद्या उद्या परवा, आज नको. अशा बारीक बारीक काम आणतात, लय वेळ लागतो राव. कवर थांबायला लागतं इथं. दुसऱ्या पाणी होतं एका रानातल्या का, त्याच्यावरून पानं घेतलंय. हे पानं आपलं नाही आहे. गाडीत पाणी ठेवलेलं मी इथं राव. संपतेने ठेवलं, कोण ठेवलं काय माहीत राव. सापडा नसते मला. स्कूलला गेलता का तू? गेलता का? काय शिकवलं तू स्कूलला? काहीच नाही शिकवलं का? इकडे मगाशी काय खाल्लं तू? समोसा. लाईट गेलाय म्हणून बसलाय गडी. 3 वाजले आत्ता जवळपास राव. 2 तासानंतर मला वाटत झालं खाली 5 वाजता. लाईट गेला म्हणून बसलाय गडी. नंतर टी बघत होता एवढं. मी पण अपलोड केलं माझ्या दोन्ही ब्लॉग, कालचे आणि आजचे. सॉरी 2 दिवसाचे राहिले होते. बिटातलं सगळे एडिट मारून आणि थंबनेल बनवून टाकून दिले. आता 2 तासात झोपणार डायरेक्ट आणि 5 वाजता वाटत झालं. मग बापरे, कोणी आणली बंदूक तुला? इकडं थोडीशी मला ते लोखंड यायची लागन ना तुला. कसं दिसते बघू आपण. चल पडशीन थांब की. तू तर नवरीवाणी करतो डायरेक्ट. दाखव बंदूक, दाखव आझाद सिंग. नाही काढायची, राहून दे आता. नाही काढायची. बाहेर कायला काढली तू? मग सर डोक्याला लागलं ना. फुटला का नारळ? 1 hour later. 5:30 झाले भाई. मोठं झालो आत्ता शिकून. घरी आलतो 3 वाजता. जेवण केलं 4 वाजेपर्यंत सगळं नाही का. लाईटच गेली आणि गुरुवार नेमका आज. यांना आज घेऊन टाकतो. 2 तास झोपलो असून 1.5 तास लेट वाजता बंद. लाईट गेली नेमकी राव. बटणं चालू ठेवलं. आली तर लागून लाईट. साफसफाई केली, कडबा पण काढला आणि 5-6 पेंड्या काढल्या. अजून कडबा जवळपास बरेच दिवस जाईल राव. असं चारला तरी 2 महिने जाईल. जानेवारी फेब्रुवारी जाईल आणि मार्चमध्ये 1000 कडबा येणार डायरेक्ट. पुढल्या वर्षी टेन्शन नाही काय. 1000 कडबा स्टॉक केला इथंच वळी राहायची व्यवस्थित. पण हो यांना खाट टाकले आता काय अडचण. 1 तासाभरा नेऊ, थोडा पार टाकू परत अजून. सर्दी व्हायला गुळी घ्यायला पाहिजे खांदी. थंडी वाढली परत राव. हे राहून द्या असत काय नाही फरक पडत. अशा काही पेंड्या काळ्या पडले डायरेक्ट. माझ्या चुकीमुळे काड्या पडल्या ते.
तरी पण मी या साईडच्या आता खोलता आता ही उभी साईड खोलायची अशी आणि नंतर ती साईड खोलायची. आता किती थर राहिलेत काय माहीत राव. एकच राहिला इथं हो. ते 2-3 असतील पॅन्ड्या. कसा पण 2 महिन्यांनी पॅन्ट कसा पण कडबा 2 महिने तरी गेला ना पुढल्या वर्षी आपल्याला परचेस करता येईल मग मार्चमध्ये. आणि कडबा तर मार्चमध्ये निघेनच बिना पाण्यावरचा. मग अशा लाईट लावून गेल तुम्ही. हे 2 लाईटी लावल्या आणि ते एकच लावली होती. अंधारला आला हे राव त्या साईडला. थोडा काढबा दाखवून जातो याला हॉटेलवर. आता मी आणला काढबा चारतो आत्ता नाही का. मका पण येते त्या मार्केटमध्ये पण कटाळा करतो त्या ताण आहे तर उद्या परवा आहे ना मला मका आणायला लागेल. 300 किलो आणली ना हिरो पण चालू करतो. आता वासरू तयार करायचं आपल्याला हे पण आणि आपल्या बिमाला पण. याला जरा 1 महिना खायला घालायचं अजून चांगलं. जर ताकद येऊन जाय का त्याच्यानंतर पळू द्याला. आता याच्यावर जोर द्यायचं जास्त. त्या जर आता आहे ना जवळपास आम्ही ना काल 7 तारीख होती 7 जानेवारी. आता हे आमच्या ऑप्शन आहे 20 जानेवारी पण आहे आणि 25 जानेवारी पण आहे. 20 जानेवारी कुठलं तरी वाशिरे खेड तालुक्यात आणि 25ला आमच्या गावाचा गाठ आहे देवगावचा. आपलं प्लॅनिंग करायला पाहिजे त्या हिशोबाने चाललो आम्ही बरोबर. हो वासरू अंगात पण बरा पाहिजे ना चांगलं. आता फक्त शेपमध्ये चांगला फक्त गडी याला पण चांगला बनवायला लागेल. टेम्परेचर वाढत तर खाली गेले राव. थंडी वाजायला लागली परत. जर्किंग शिवाय तर फिरू शॉट फिरता येत नाही. गाडा आणि बारीक करून घ्यायला लागेल. हे ना वासरांच्या मापाचा गाडा नाही. मग हे बैलांच्या गाडाचा माप आहे. हे वासरांच्या गाडाचा मापा करावं लागेल. मापाचं करावं लागेल कारण आपला बिमा बारीकच आहे आत्ता. हे काय लई मोठा नाही. हे 20 महिन्याचं फक्त वयाने आणि त्याच्याबरोबरचं नेमकं याचं साईजचं लांबी रुंद एवढा आहे पण याच्यापेक्षा मोठा आहे वाटतं. ते गावरांमध्ये त्याची हाईट बीट नाही वाढलेली. याची हाईट लई वाढून चांगली अजून. की हो ठिक छ सन्चै हुनुहुन्छ राम्रो हुनुहुन्छ हजुरलाई नाही डोक्यावरून गेलं. क्या बोला सन्चै हुनुहुन्छ संचय मुंचे मतलब अच्छा अच्छे है और बाद में क्या बोला सन्चै हुनुहुन्छ राम्रो हुनुहुन्छ राम राम मुंचे राम्रो मतलब सबसे अच्छा. अरे याला ह्याला काय म्हणलं इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनव. नेपाळी हिंदीमध्ये नेपाळी मराठीमध्ये करायची. लय व्हायरल होईन. अरे बहुत वायरल हो जाएगा. अरे वायरल होगा तो हम तुम्हारे काम पे आएगा. कुछ भी हो सकता है. वायरल हो गया. अरे आप भी कुछ भी कर सकता है. 7 वाजले आता जवळपास 7:30 झालेत. थंडी वाढली भाई राव. कृष्णा भाई वो लकड़ी जला दो थोड़ी देर बाद जलाओ. प्लास्टिक होगा ना अपने पास जो कचरा वो भी डाल दो. संतोष शेठ दुपारी कष्ट लय आले झोपलो डायरेक्ट. गाडीचा नंबर दाखवून दे. वाचणार तुम्हाला थंडी वाजते का नाही. याला दोघांना नाही वाचणार. नाही याची काय स्टील आहे याची काय अल्युमिनियम आहे. भारी वस्ती दोघांक. अरे इथं गाराटली रे तुम्ही पार चांगली. हाय कुठे येणार तुम्ही. नंबर चॅप्टर पडत आहे आणि हा त्याचाच भाऊ आहे. हा जोड खतरनाक आहे. वा शाबाश शाबाश. कसं आहे कोणाची गाडी आणली. चहा येतो तुम्हाला काळा चहा पाचतो या. अरे गाडला मस्त चहा करा आपल्याला. चहा काळा चहा प्याणार का नक्की दावा करतो बाबा.
पिणार का जाऊ नका पिऊ काळाचे आपल्या घरा आपण पिऊ आम्ही नाही पिलो पण शाबाश जानेवारी 8 जानेवारी आज पाहणच कस्टमरच नाही राव ये वर्ष आपलं काय गेलं काय उपवासात कळा ना मला आपल्या 7.5 नाही 8 आधी वाटत आपलं पर्सेंटेज अर्धा% वाढला आपल्या 7.5 पहिली होती ना तो आता 50% आधी वाढली मी 8 आली मंचुरियन करा ना आपल्याला भूक लागली राव मंचुरियन तरी खातो कस्टमर राहीत आम्ही बसलो एकामेकाची तोंड बघत कवाच बसलो मोबाईल बघत नाही बॅटरी ना 80 30 आली आता एवढा टाइमपास केला इथं मी तुमचा चार्जर आहे ना हो हा चार्जर चालेल ना अँड्रॉइडचा कृष्णा भाई अरे किससे बात कर रहा है इतना टाइम से थोड़ा उधर गांव पे पूरा वाला न्यूज़ के लिए हाँ ये बोल रहा क्या कर रहा है पाचना 10:30 वाजल्यात भाई आज लय थंडी वाईट म्हणून आग लावली आम्ही नाश्ता आपलं हे मंचुरियन खाल्लं पण त्या बाहेर आलो बसलो 12 वेळ झालं राव इथं हॉटेल पुढं जाऊन बोर झालं राव कस्टमर आत्ता आहे ना जानेवारी महिन्यात पण नाही एवढं आम्हाला आत्ता पण चाललंय आमचं ॲव्हरेज एक जे आता 3 महिन्या आधी चाललंय आणि तेच ॲव्हरेज चाललंय आता 2 वेळा चहा प्यालो असं मी आता इथं कृष्णा म्हणलं चहा बनव आता अर्धा तासाने पॅकअप करणार वाईट थंडी राव आत्ता अजून मला एडिट करायचा हा ब्लॉग परत अपलोड करता शेड्यूल लावायचा राव आता करता बंद करता 11 वाजता घरी जास्त पर्यंत 11:30 जेवण सगळं 12 वेळा होत्यात झोपायला येत नाही लवकर 1 वाजेपर्यंत झोपता येते पण त्याच्या सकाळचं पण उठत नाही लवकर अख्खं शेड्यूल बिघडते राव मग लक्ष प्रॉपर देता येत नाही मग आळस पण लय येते सकाळचं बारी राव उठायला काम तसं लई नसते पण जायलाच लागतंय ना 8 तासांनी पॅकअप करा वाजता आता पॅकअप अर्धा तासांनी 10:30 वाजल्यात थंडी वाजते रावला असा 1 hour later. 8 वाजल्यात जवळपास राव हॉटेलवरून डायरेक्ट गोटे झालो आता मी यांना ना थोडा ना कडबा टाकून जातो घरी लय टाकलं ना मग असं आहे ना वाया घालते वासरू हिरो एकदम खातोय भीम आपला एकदम आता आहे ना ओके झालाय जरा अंग धरला ना एकदा काम झालं मग